नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरीरातील हिमोग्लोबिन टिकवून ठेवण्यासाठी आणि लोहयुक्त संतुलित आहाराचा भाग म्हणून उपयुक्त ठरू शकणारे 15 पदार्थ पाहणार आहोत. जर तुम्हाला वारंवार थकवा, अशक्तपणा किंवा चक्कर येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. 1. पालक. लोह आणि फोलेटचा चांगला स्रोत. 2. बीट. संतुलित आहाराचा भाग म्हणून खाल्ले जाऊ शकते. 3. डाळिंब. व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटकांनी समृद्ध. 4. खजूर. लोह आणि ऊर्जेचा चांगला स्रोत. 5. मनुके. लोह आणि फायबर मिळण्यास मदत. 6. गूळ. मर्यादित प्रमाणात वापरल्यास आहारात समाविष्ट करता येतो. 7. हरभरा. वनस्पतीजन्य प्रथिने आणि लोहाचा स्रोत. 8. मसूर डाळ. लोह आणि प्रथिनांनी समृद्ध. 9. राजमा. लोह आणि फायबर भरपूर. 10. सोयाबीन. प्रथिने आणि लोह दोन्ही मिळतात. 11. तीळ. लोह आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत. 12. भोपळ्याच्या बिया. लोह, मॅग्नेशियम आणि झिंक मिळतात. 13. अंडी. विशेषतः प्रथिनांचा चांगला स्रोत, लोहही काही प्रमाणात असते. 14. चिकन किंवा लीन मटण. हेम आयर्नचा स्रोत, मांसाहारींसाठी, जे शरीराला सहज शोषता येते. 15. आवळा किंवा संत्रे. व्हिटॅमिन सी लोहाचे शोषण वाढवण्यास मदत करते, त्यामुळे लोहयुक्त पदार्थांसोबत यांचे सेवन फायदेशीर ठरू शकते. महत्त्वाची माहिती. लोहयुक्त पदार्थांसोबत व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ घ्या. जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणे टाळा, कारण त्यामुळे लोहाचे शोषण कमी होऊ शकते. हिमोग्लोबिन खूप कमी असल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. या 15 पदार्थांपैकी तुम्ही कोणता पदार्थ